नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाबासाहेब आंबेडकरांचा, सम्राट अशोकांचा, स्वातंत्र्य न्यायमूर्ती देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध संपूर्ण जगामध्ये ज्यांनी एवढे शानदार देण्याचं निर्माण केलं, तो या भारतभूमीचा पहिला सम्राट, चक्रवर्ती सम्राट अशोक राजा। खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांच्या विचार आणि सम्राट अशोकांना खऱ्या अर्थानं त्यांच्या इतिहासाला न्याय देण्याचं ज्यांनी काम केलं, भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो। आज संभाजीनगरमध्ये सम्राट अशोक चौकामध्ये आपण सम्राट अशोकाची जयंती साजरी करत आहोत। नुसती या संभाजीनगरमध्ये नाही, नुसती या संभाजीनगरच्या विभागातच नाही, महाराष्ट्रातच नाही, नुसती भारतातच नाही, संपूर्ण जगामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी झाली पाहिजे। माझ्या बांधवांनो, हा जो आपण इथे ज्या ठिकाणी आपण थांबलो, हा सम्राट अशोक चौक 1990 पासून या चौकाचा इतिहास आहे। बुद्धवासी चंद्रकांत जाधव सर असतील आणि अशोकदादा बोटे असतील, 1990-92 मध्ये हा लढाके इथं उभा केला। या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं या ठिकाणी केंद्र निर्माण केलं। या चौकाला नाव त्या काळामध्ये 1990 ते 92 मध्ये बुद्धवासी चंद्रकांत जाधव असतील, अशोकदादा यांनी दिलेले आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। या ठिकाणी एक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोकदादा बोर्डे आहेत आणि आता सध्या भारतीय दलित काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष असतील दीपक केदारे असतील, गुरु केदारे असतील, त्यांचे आता बुद्धवासी चंद्रकांत जाधव, त्यांचे चिरंजीव सागर जाधव असतील, नंतर आमचे तरुण युवा नेतृत्व आनंद भाऊ बोर्डे असतील आणि सर्व आमच्या या ठिकाणी माता भगिनी असतील। या सम्राट अशोकाची जयंती आपण पाहतोय, शासनाने करायला पाहिजे, पण शासन का करीत नाही किंवा भारतातला प्रत्येक नागरिक का करत नाही? या एवढ्या महान सम्राट अशोकाला जगामध्ये सगळ्यात मोठा जो राजा आहे, जगाला युद्धाची गरज नाही, बुद्ध सांगणारा आमचा धम्म अशोक राजा आहे, का विसर पडत आहे? माझ्या बांधवांनो, आपण जर पाहिलं, आमची चलनाची नोट जर पाहिली, त्याच्यावर भारताचं जे ओळख आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, राजमुद्रा आहे भारताची, आणि त्या राजमुद्रा जे राष्ट्रीय चिन्ह उत्तर प्रदेशामधील सारनाथ या ठिकाणाहून अशोकस्तंभ त्या ठिकाणाहून घेतलेला आहे। कारण की भगवान बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं होतं आणि त्या बुद्धांचा विचार संपूर्ण जगामध्ये पसरण्याचं काम सम्राट अशोकांनी केलं। 84,000 लेण्या निर्माण केल्या आणि त्या सारनाथ ह्या ठिकाणाहून उत्खनन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान जेव्हा निर्माण होत होतं, त्यावेळेस राजमुद्रा त्या ठिकाणी निर्माण केली। राजमुद्रेमध्ये 4 सिंह आहेत, मध्ये अशोक चक्र आहे आणि 4 प्राणी आहेत, हाती आहे, घोडा आहे, सिंह आहे आणि बैल आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे। त्या अशोक चक्रामध्ये 24 तारे आहेत, जो 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे तुम्हाला जायचं आहे। दिल्ली नोटावर सुद्धा जो सम्राट अशोकांनी चांदीचं स्तूप निर्माण केलं होतं, या ठिकाणाहून तो चांदीचं स्तूप त्या दिल्ली नोटावर आहे बा, भेटून तुम्ही बदला घ्या का 500ची नोट घ्या, तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावर राजमुद्रा सुद्धा आहे। आणि आपण पाहिलंय आपल्या भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे, तो तिरंगा आहे, त्याच्यावर अशोक चक्र आहे, तो सम्राट अशोकाचा तिरंगा आहे। आपल्या गावचा सरपंच असेल किंवा आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर असू द्या किंवा आपल्या गावचा ग्रामसेवक असू द्या का आपला तिथला प्रधान सचिव असू द्या, त्या तिरंग्याला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सॅल्यूट करतात, सलामी देतात, म्हणजे त्या सम्राट अशोकाच्या अशोक चक्राला देतात। माझ्या बांधवांनो, या पुढच्या वर्षी गेल्या 4 ते 5 वर्षापासून अशोकदादा मला या ठिकाणी इन्व्हाइट करतात। मी स्वतः डॉक्टर विलास बोंद्रे, आंबेडकर चळवळीचा एक विचारवंत आणि सम्राट अशोकावर गेल्या 15 ते 20 वर्षापासून याचं लिखाणाचं काम मी करतोय। मी तिथला इतिहासाला आपण शोधून काढलेला आहे आणि गेल्या 30 वर्षापासून ह्या चौकामध्ये सम्राट अशोकाचं आपण या ठिकाणी करतो। खरोखरच मी अशोकदादांना धन्यवाद देतो की सम्राट अशोक चौक
गेल्या 30 वर्षापासून आपण जीवन ठेवलं आहे. माझ्या मताने अनेक वर्षापासून या ठिकाणी सम्राट अशोकाची जयंती करतात. या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशोकदादांनी अनेक कार्यक्रम घेतले. फळांचं वाटप या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्त मिठाई असेल आणि अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. पण उन्हाचा एवढा कडाका असल्यामुळे फारच कमी या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी धन्यवाद देतो आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून दादाला मी धन्यवाद देतो की आपण ह्या सम्राट अशोकाच्या स्मृती आपण जागृत ठेवलेला आहे. आणि तुम्ही ह्या येणाऱ्या सरकारला तुम्ही सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सुशोभीकरण महापालिकेच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. या ठिकाणी भव्य सम्राट अशोकाची मूर्ती लावून या भारतातील प्रत्येक नागरिकाने हा जयंती साजरी करावं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक. महान चक्रवर्ती सम्राट अशोक आज त्यांची जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच महापालिकेचे श्रीकांत साहेब यांना अशी मी विनंती करतो की आता काळामध्ये इथं सम्राट अशोकांचा प्रतिकृती पुतळा उभा राहावा असे मी भारतीय दलित काँग्रेसतर्फे मागणी करतो. आज आम्ही सम्राट अशोक जयंतीनिमित्त मिठाई वाटप सम्राट अशोक लोक इथे पुण्यात आलेले आहे. प्रमुख उपस्थित आज प्रमुख उपस्थित आम्ही भारतीय दलित काँग्रेसचे बरोडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे व जोंधळे सर यांची प्रमुख उपस्थिती आज सम्राट अशोकीचं आम्ही अभिवादन करताना उपस्थित आहे. लोक जे ते सम्राट अशोकांची जयंतीपासून दूर होत चालले त्यांना काय आवाहन करणार आपण लोकांनी? खरं पाहायला गेलं तर आज सम्राट अशोक यांची जयंती आहे. त्यांनी आपल्याला राजपुत्र दिला. आज प्रत्येक सरकारी कामात त्यांचं जे सिम्बॉल लागलं जातं अशा महान व्यक्तीची आपण जयंती विसरत चाललो. हे सरकार एकदम बेकार आहे. अशा महान व्यक्तीची जयंती आपण आज विसरत चाललो. म्हणजे मी आता सगळ्या आंबेडकरी जनतेला व मानवीयांना अशी विनंती करतो आता प्रत्येक जयंती सम्राट अशोकांची ही साजरी झालीच पाहिजे असं बोलून मी मानतो. आपल्याकडून ही जयंती किती वर्षापासून साजरी करण्यात येते? ही जयंती लगभग मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोलले आणि आमचे बुद्धवासी चंद्रकांत जाधव यांनी हा चौक 30 वर्ष पहिले तिथे स्थापित केला होता. 30 वर्षापासून आम्ही आज इथं हा चौक आहे. या चौकाचं सुशोभीकरण व्हावं, चौक मोठा व्हावा याबाबत तुम्ही काय आयुक्तांना आवाहन करता? 2 ते 3 वर्ष या चौकाच्या मागे लागलो. थोडंसं पुढे जाऊन आम्हाला फळ भेटल्यानंतर सकाळी येऊन महापालिके लोकांनी दर्शित साफसफाई करून आम्हाला आश्वासन दिले की आम्ही याचा पुढच्या जयंतीला इथं शोभीकरण करू व त्यांची पुतळा उभारू असं आम्हाला आश्वासन देण्यात आहे. आपलं नाव? सागर बोर्डे युवा जिल्हा अध्यक्ष. छत्रपती सम्राट अशोकांचा. सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय दलित कोबरा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर जोंधळे